मित्रांनो, धोत्र्याबद्दल तुम्हाला माहीतच असेल. बरोबर ओळखलं. महादेवाला अतिशय प्रिय असणारं हे धोत्र्याचं फळ. पण हे फळ तेवढंच विषारी सुद्धा असतं. पण गंमत माहिती आहे, अनेक आजारांमध्ये या फळाचा अतिशय उपयोग होतो. पण हे फळ मग आपण खाऊ शकतो का? किंवा त्याचा वापर कशा पद्धतीनं करायचा, याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर धोत्र्याबद्दलचं तुमचं मत नक्कीच बदलेल. धोत्र्याचं फळ हे दोन प्रकारचं असतं, एक काळं आणि एक हिरव्या रंगाचं. आणि हे दोन्हीही फळं तशी फायदेशीरच असतात. धोत्र्याचा फायदा होत असला तरीही एक गोष्ट मात्र नक्की की ते फळ विषारी असतं. त्यामुळे आपल्याला ते थेट खाता येत नाही. पण त्याला वापरण्याची मात्र एक वेगळी पद्धत असते. त्यामुळे कोणत्या आजारात हे फळ कशा पद्धतीनं गुणकारी ठरू शकतं हे जाणून घेऊयात. आणि मुख्य म्हणजे त्याचा वापर कसा करायचा हे सुद्धा. अनेक जणांना केस गळतीची म्हणजेच हेअर लॉसची समस्या असते. हेअर लॉस आणि हेअर फॉल यामध्ये फरक आहे. आपण आत्ता बोलतोय ते हेअर लॉसबद्दल. ज्या समस्येमध्ये टाळूवरील ज्या ठिकाणचे केस गळालेत किंवा तुटले असतील तिथे पुन्हा नवीन केस उगवण्याची शक्यता कमी असते. आणि याच समस्येमध्ये धोत्रा गुणकारी ठरतो. धोत्र्याचा फळ किंवा फूल चांगल्या प्रकारे कुटून त्याचा रस किंवा कुटलेला चोथा हेअर लॉस होणाऱ्या ठिकाणी लावावा आणि ही प्रक्रिया काही दिवसांपर्यंत नियमित करावी. नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. त्या ठिकाणी हळूहळू का होईना पण छोटे छोटे केस उगवल्याचं तुमच्या लक्षात येईल. पण एखाद्या आजारामुळे जर का तुमचे केस गळत असतील तर अशा परिस्थितीत धोत्र्याचा तसा फायदा होणार नाही. इतर वेळी मात्र हेअर लॉससाठी हे फळ उत्तम मदत करेल. आता जाणून घेऊया सांधेदुखी. आधी सायटिका म्हणजे काय ते सांगते. पाठीच्या खालच्या भागातून पायापर्यंत पसरणारी एक तीव्र वेदना. आणि या दोन्हीही वेदनेसाठी धोत्रा अतिशय गुणकारी असतो. धोत्र्याच्या फळाचं तेल हे फार उपयुक्त ठरतं. बाजारात धोत्र्याचं तेल मिळत असेल तर ते तुम्ही डायरेक्टली विकतही घेऊ शकता किंवा घरी त्याचा रस काढून त्यात तिळाचं तेल मिक्स करून ते मिश्रणही तुम्ही वापरू शकता. हे तेल वेदना होणाऱ्या जागेवर लावून हलक्या हातानं मालिश केली तर याचा प्रभाव तुम्हाला लवकर पाहायला मिळेल. वेदनेपासून आराम मिळेल. तसंच कधी कधी किंवा थंडीमध्ये हातपाय दुखण्याची आखडण्याची समस्या जाणवते तेव्हाही तुम्ही या तेलाचा वापर करून आराम मिळवू शकता. कानाबाबत कोणतीही समस्या असेल जसं की कानात सूज येणं, फोड येणं, पस म्हणजेच पू होणं किंवा कसलाही इन्फेक्शन असेल तर अशा समस्येमध्ये धोत्र्याचा रस कमाल करतो. आयुर्वेदिक तज्ज्ञ सांगतात की कानाच्या संबंधी कोणतीही समस्या असेल तर धोत्र्याचा रस अतिशय गुणकारी असून लवकरात लवकर यामुळे आराम मिळतो. तसेच तुम्हाला जर का कफ झाला असेल आणि तो काही केला बरा होत नसेल त्यामध्ये सुद्धा धोत्रा अतिशय उपयुक्त ठरतो. तर सर्दीमुळे, धुळीमुळे किंवा प्रदूषणामुळे श्वास घ्यायला त्रास होत असेल तर धोत्र्याच्या भस्माचा वापर तुम्ही करू शकता. धोत्रा एक विषारी फळ आहे त्यामुळे आपण ते खाऊ शकत नसलो तरी त्याच्या भस्माचं सेवन मात्र आपण करू शकतो. धोत्र्याचं भस्म घरी बनवणं शक्य नसतं त्यामुळे तुम्हाला ते आयुर्वेदिक दुकानात जाऊनच विकत घ्यावं लागतं. या भस्माचं सेवन कसं करायचं ते पाहूया. 1 किंवा 2 चिमूट भस्म घेऊन तुम्ही ते पाण्यासोबत घेऊ शकता. त्या भस्माच्या पाकिटावर जर लिहिलं असेल की ते तुम्ही दुधासोबत घेऊ शकता तर तुम्हाला दुधासोबत सुद्धा त्याचं सेवन करता येईल. पण जर तुम्हाला दूध प्यायल्याने कोणताही त्रास होत नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता. ज्यांना बद्धकोष्ठता, मूळव्याध आणि फिशरचा त्रास आहे त्यासाठी सुद्धा हा धोत्रा अतिशय गुणकारी ठरतो. आधी फिशर म्हणजे काय ते सांगते. फिशर म्हणजे मूळव्याधापेक्षा सुद्धा भयंकर वेदना देणारा आजार ज्यामध्ये शौचास खूप त्रास होतो. शौचाला गेल्यावर कापल्यासारख्या वेदना होतात, आग होते, रक्त पडतं. आणि या सगळ्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी धोत्रा अतिशय गुणकारी सिद्ध होतो. तुम्हाला काय करायचं आहे तर धोत्र्याचं फळ, फूल किंवा पाने घेऊन ते एखाद्या भांड्यात त्याला जाळायचं आहे आणि त्याच्यापासून जो धूर तयार होतो त्याचा शेक द्यायचा आहे. अजून एक उपाय तुम्ही करू शकता ते म्हणजेच जाळल्यानंतर जी राख राहते
ती थंड होत असताना आणि हलकीशी गरम असताना ती शौचाच्या जागेस लावल्याने तुम्हाला लवकर आराम मिळेल. तर मित्रांनो, पाहिलात, ज्या धोत्र्याला आपण विषारी फळ किंवा जंगली फळ मानतो त्याचे किती गुणकारी उपाय आहेत. गरज आहे ती फक्त योग्य पद्धतीने त्याचा वापर करण्याची. पण जर अजूनसुद्धा तुम्हाला धोत्र्याच्या वापरासंबंधी काही प्रश्न असतील तर तुम्ही सरळ आयुर्वेदिक दुकानात जाऊन धोत्र्याचं तेल, भस्म किंवा पावडर जे काही हवं आहे ते विथ इन्स्ट्रक्शन्स विकत घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही, कारण आयुर्वेदिक दुकानांमध्ये सगळ्या प्रकारच्या सुरक्षेची जाणीव ठेवूनच औषधं बनवली जातात. तर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला एक उपयुक्त माहिती मिळाली असेल अशी आशा आहे. आणि असेच हेल्दी व्हिडिओ पाहण्यासाठी आयुष्याचा खजिना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.